उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2च दिवस विधिमंडळ आणि मंत्रालयात आले. ठाकरेंचं मोफत विजेचं आश्वासन खोटं ठरलंय अशी टीका मंत्री बावनकुळे यांनी केली. यासोबतच ठाकरेंनी महापालिकेत केवळ बनवाबनवी केली अशी टीका खरं तर अमित साटम यांनी केली आहे. मुंबई मनपात ठाकरेंनी 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार केलाय, तर उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठा घोटाळा केल्याचा आरोप देखील अमित साटम यांनी केलाय. मुंबई महानगरपालिकेमध्ये 97 ते 2022 या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, या देशामध्ये अनेक भ्रष्टाचार झाले, 2G 3G 4G कोल स्कॅम, कॉमनवेल्थ स्कॅम, या सगळ्या स्कॅमचा आकडा आपण गूगल करा, तो 1,76,000 कोटीच्या वरती नाही आहे. सगळ्यात मोठा स्कॅम हा 1,76,000 कोटीचा आहे. परंतु उद्धव ठाकरेंनी 1997 ते 2022 या 25 वर्षामध्ये या देशामध्ये घडलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे. यासोबतच शिक्षणात ठाकरेंनी 182 कोटींचा घोटाळा केला असून निवडणुकीच्या आधी ठाकरेंना मराठी माणूस आठवतो असा आरोप देखील अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय. शिक्षणाचा घोटाळा आहे 182 कोटी रुपयाचा. आणि या शिक्षणाच्या घोटाळ्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्याकडे अजून एका RTIचं उत्तर आहे की 70% पेक्षा जास्त मराठी शाळांची पटसंख्या ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची पटसंख्या कमी झालेली आहे. त्यामुळे मराठीचा कळवळा ज्यांना येतो, दर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी ज्यांना मराठी आठवते, ज्यांना मराठी माणूस आठवतो, त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांची काय दयनीय अवस्था केली हे मुंबई महानगरपालिकेनेच दिलेल्या उत्तरामध्ये हे स्पष्ट होतं की 70% पेक्षा जास्त पटसंख्या ही या ठिकाणी कमी झालेली आहे. तर ठाण्यासाठी देखील ठाकरे बंधूंचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. आम्ही वचनबद्ध आहोत अशी वचननाम्याची टॅगलाईन. मुंबईनंतर ठाणे महानगरपालिकेसाठी देखील ठाकरे बंधूंचा वचननामा आज जाहीर करण्यात आलाय. आज मुंबईसोबतच ठाण्यातही ठाकरे बंधूंचा अर्थातच शिवसेना, ठाकरे सेना आणि दुसरीकडे मनसेचा वचननामा आज जाहीर करण्यात आलाय. आम्ही ठाण्यासाठी वचनबद्ध आहोत अशी टॅगलाईन या वचननाम्याची. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.